मोठी बातमी. मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्यानंतर या प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं. त्यानंतर एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यामुळे मराठा समाजाला आता 10% आरक्षण मिळाल्याने आता मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मसुद्याला राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर विधिमंडळात हे विधेयक मांडण्यात आले. विधानसभेतही मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भातील तशी घोषणा केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्यानंतर या प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं. त्यानंतर एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण मिळाल्याने आता मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हे विधेयक विधान परिषद मांडले जाईल. त्यानंतर ते राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येईल. मग त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर केले जाईल. मराठा ऐक्याचा हा विजय आहे. मराठा समाजाच्या चिकाटीचा हा विजय आहे. कोट्यवधी मराठी बांधवांनी आपल्या हक्कांसाठी आजवर संयम सोडलेला नाही, शिस्त मोडली नाही. याबद्दल मी संपूर्ण मराठा समाजाचे आणि तरुण तरुणींचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आता काळाच्या ओघात मागे पडला आहे. शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्याही तो मागे लोटला जात आहे. त्यामुळे या समाजास मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणे हाच पर्याय होता. मराठा समाजास कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून द्यायचं हा निर्धार आम्ही केला होता, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलले आहेत.